नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं टॉपिक नंबर 6 प्रकरण 6 सांख्यिकी। तर त्याच्यामधलं सराव संच 6.6 चालू करायचे आहेत आपल्याला। 6.5 पर्यंत पूर्ण आपले सराव संच संपलेले आहेत आणि पूर्ण एक्झाम्पल्ससुद्धा झालेले आहेत शिकवणं। तर त्याच्यामध्ये बघा आज 6.6 वृत्तालेख काढायचे। वृत्तालेख काढणं म्हणजे काय, एका वर्तुळामध्ये दिलेली टक्केवारी दर्शवणे आणि एकूण वर्तुळाचं माप असते 360। तर चला स्टार्ट करू। सराव संच 6.6। मतलब क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये दिलेला आहे, एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटांतील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिलेले आहे, त्यावरून वृत्तालेख काढायचे। वृत्तालेख म्हणजे दिलेली संख्या ही तुम्हाला पर्सेंटेजमध्ये आणून वर्तुळामध्ये दर्शवायचं आहे। तर बघा, पहिला चार्ट आहे वयोगट वर्षामध्ये। त्याच्यानंतरचा आहे व्यक्तींची संख्या। वीस ते 25, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40। तर याच्यामध्ये 80, 60, 35 इकडे दिलेला आहे 25। तर एकूण चार्ट येईल आपल्या इकडे बघा। हा एकूण व्यक्तींची संख्या तर ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, टोटल 200। तर इकडे तुम्हाला आलेख काढण्यासाठी वृत्तालेख काढण्यासाठी की वर्तुळाचं माप असते 360। तर त्याचा फॉर्म्युला आहे 80 भागिले एकूण संख्या व्यक्तींची संख्या गुणिले वर्तुळाचे माप। तर काय ते बघा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, बे एक बे, बेचोक 8, 4 गुणिले 36। तर 4 गुणिले 36 किती येते, 36 गुणिले 2 72, 72च्या दुप्पट 144, 144 अंश। त्याच्यानंतर हा 60 भागिले 200 गुणिले 360। हे 360 का बरं घेतलो आपण, कारण पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 असते आणि हे 200 म्हणजे तुम्हाला एकूण व्यक्तींची संख्या आलेली आहे आणि हे 60 तुम्हाला दिलेलं आहे। हे शून्य कटला, हा शून्य कटला, बे एक बे, बेत्रिक 6। तर 36 गुणिले 3 किती येते, 108। त्याच्यानंतर 35 भागिले 200 गुणिले 360, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 5 न कटवा, 5 20, 5 35, पुन्हा इथे 4 न कटते, 4 1 4, 4 9 36, 7 गुणिले 9 किती येते, 63 अंश। त्याच्यानंतरचं बघा, 25 भागिले 200 गुणिले 360, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 5 20, 5 5 25, 4 1 4, 4 9 36, 9 गुणिले 5 गुणिले 9 45 अंश। तर पहिला आला 144, त्याच्यानंतर दुसरा आला 108, तिसरा आला 63 आणि चौथा आला तुमचं 45 अंशात। सगळ्यांची बेरीज केली असता तुमचं आन्सर येते 360 डिग्री। तर तुम्हाला हे फक्त वृत्तालेख काढण्यासाठी डिग्रीज आलेले आहेत। तर वृत्तालेख कसा काढायचा बघा। आता एक सर्कल काढून घ्या, त्याच्यामध्ये एक
सेंटर पॉईंट निवडा आणि त्याच्यामध्ये एक कुठलीही त्रिज्या काढा, कशी पण, कुठं पण काढा, आडवं तिडवं वाकडं, फक्त सरळ यायला पाहिजे. तर आता पहिलं माप घ्यायचं आपल्याला 144. तर 144 माप घेण्याच्या आधी कोनमापकाच्या साहाय्याने असा कोनमापक ठेवायचा, उजव्या साईडने मोजायचं 10, 20, 30, 40, 50. इथं काय येईल बाबा, सरळ रेषेत 90 येईल. 90च्या पुढं 100, 110, 120, 130, 140, हा 144 इथं आला. तर हा कोन काढून घ्या. हा झाला तुमचा 144. कशाचा आला, वयोगट 20 ते 25चा. त्याच्यानंतर 108 आलेला आहे. इथं आलेला आहे ए, सेंटर पॉईंट तुमचं ओ आहे. पुन्हा डबल कोनमापक इथे ठेवा, कोनमापक असा बसेल इथं. त्याच्यानंतर 90 डिग्री, त्याच्यानंतर 90च्या पुढे 100, 108 म्हणजे समथिंग इथं येईल काहीतरी. व्यवस्थित कोनमापकाच्या साहाय्याने करेक्ट माप घेऊन काढा. इथं आपल्याकडे कोनमापक नाही म्हणून मी अंदाजे काढत आहे. वहीवर काढत असताना व्यवस्थित कोनमापक कसा ठेवायचा आणि कसे माप घ्यायचे सांगत आहे, व्यवस्थित बघून नीट काढा. त्याच्यानंतर इथं कोनमापक ठेवल्यानंतर इथला असा बसेल सेट. त्याच्यानंतर इथं कोनमापक ठेवून किती घ्यायचं तुम्हाला नंतर, 63. तर 63चं समथिंग असेल, सॉरी, त्याच्यानंतर राहिलेला जे आहे ते 45. 45 एवढं मोठं येणार नाही. राहिलेलं जे आहे ते 45चं काही माप घेण्याची आवश्यकता नाही. जर घेतलाच जरी कोनमापकाने तर ते ॲक्युरेटच येईल 45. हे झालं तुमचा वृत्तालेख 6.6 मधला फर्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर तुम्हाला 2 सारणी दिलेल्या असतात. 2 सारणीहून तुम्हाला फक्त काय काढायचं असते, हे अंश काढायचं असते. दिलेली संख्या एकूण, त्याच्यानंतर 360 म्हणजे जे काही कोणाचे माप आहे, सॉरी वर्तुळाची जे काही माप आहे, आणि इथे दिलेली संख्या भागिले एकूण संख्या गुणिले 360, याच्यावरून तुम्हाला डिग्रीज काढून घेऊन वृत्तालेखमध्ये दाखवायचं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, एका विद्यार्थ्याने विविध विषयामध्ये 100 पैकी मिळवलेले गुण दिले आहेत. ही माहिती वृत्तालेखामध्ये दर्शवायची आहे. तर त्याच्यामध्ये एक विषय दिलेले आहेत तुम्हाला, इंग्लिश, मराठी, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि हिंदी. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं गुण दिलेले आहेत 50, 70, 80, 90, 60 आणि 50. तर या सगळ्यांची बेरीज केली असता त्यांची टोटल बेरीज येते 400. तर 400 काढत असताना पहिला जो बॉक्स आहे तो काय येईल, 50 भागिले 400 गुणिले 360. कारण पहिला विषय कोणता, इंग्लिश. इंग्लिशमधले गुण 50 आहेत म्हणून 50 गुणिले 50 भागिले 400 गुणिले 360, याचं उत्तर समथिंग 45 काहीतरी येईल. ते काढा. आणि सेम याच पद्धतीने इथं पहिला विषय याचं नाव येईल पहिल्या बॉक्समध्ये, दुसऱ्या बॉक्समध्ये त्या विषयामध्ये पडलेले मार्क, आणि इथं तिसरा बॉक्स येत असताना जे काही विषयामधले मार्क पडलेले आहेत ते वरे, त्याच्यामध्ये हे टोटल जेवढी बेरीज झालेली आहे इथे 400 बेरीज झालेली आहे त्या विषयाच्या गुणांची, भागिले गुणांची म्हणजे इथं 400 येईल. आणि हे ॲज इट इज 360 राहणार आहे. आणि जे काही तुमच्या डिग्रीमध्ये उत्तर येणार आहे ते इथं लिहायचं. हे पूर्ण डिग्रीमध्ये उत्तर झाल्यानंतर याच्या कर्कटकच्या सहाय्यानं व्यवस्थित सर्कल काढून घ्या. त्याच्यानंतर कोनमापकाचा यूज करून जे काही तुम्हाला इथे डिग्री झालेले आहेत ते त्या वर्तुळामध्ये दर्शवा. तर अशा प्रकारे तुमचं इथे 6.6 संपतो. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि इयत्ता 10वीचा गणित भाग 1 हा पूर्णपणे आपला सिलेबस इथं संपतो. जर सबस्क्राईब वाढले, लाईक्स वाढत गेल्या, व्ह्यूज वाढत गेले तर आपण भाग 2चे पण सिरीज चालू करणार आहोत लवकरात लवकर. तुमचा रिस्पॉन्स बघून ते पण. जर रिस्पॉन्स दिसत नसेल तर हे स्टॉप इथंच होईल. धन्यवाद.